ची अत्यंत हुशार मुलगी तिच्यावर जो अन्याय झालेला आहे तिच्या आईने सगळं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पोलिसांनी मला काल रात्री माहिती दिली होती. पोलीस त्यांची बाजू मानतायत, म्हणजे पोलीस आम्ही त्या दोघांवर कारवाई केलेली आहे. ते दोघे जण जेलमध्ये आहे. आता आपल्या त्यांच्या आईचं म्हणणं आहे बाबा त्यांच्यावर 3 जुर्माना लावला पाहिजे. तर ही जर खरोखर स्वतः न घेतलेली फाशी असती, कुणीतरी तिला फाशी दिली असती, तर 3चे 2 लागायला हरकत नाही आहे. त्यासाठी नक्कीच खरोखर तिने घेतलेली ती फाशी आहे का त्याचं एक डिटेल इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सीआयडीच्या मार्फत इन्क्वायरी करायला आपण लावू आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपली 11 वर्ष 5 महिन्याची मुलगी होती, अत्यंत हुशार मुलगी होती आणि या गोरगरीब असणाऱ्या कुटुंबामधल्या या मुलीवर अन्याय झालेला आहे, कुटुंबावर अन्याय झालेला आहे. आणि टाका गाव जे आहे ते मी 84 मध्ये आलो होतो. आमचे भाऊराव गायकवाड एक आहे, 84 मध्ये मी इथं आलो होतो. आमच्या दलितांच्या काळामध्ये माईसाहेब आंबेडकर सुद्धा बाबासाहेबांच्या पत्नी इथं आल्या होत्या आणि या गावामध्ये मी आलो होतो. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यापाड्यात मी आलेलो होतो त्यावेळेला. ठीक आहे, तर आता या गावामध्ये जो अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्याची जबाबदारी माझी आहे. सेंट्रल मिनिस्टर म्हणूनही, समाजाचा कार्यकर्ता म्हणूनही हा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाच्या संबंधामध्ये नक्की प्रयत्न करेन. आणि या कुटुंबांना मी मुख्यमंत्र्यांनी बोलणार आहे सीआयडी इन्क्वायरीसाठी. आणि आपल्या कुटुंबाला काही आर्थिक मदत जी आहे, मुलगी तर आपली गेलेली आहे, आपण मोलमजुरी करणारे आहात. आपल्या कुटुंबामध्ये कोणी असेल तर नोकरीसाठी प्रयत्न करू आपण. आणि आपण अशा पद्धतीनं हा अन्याय आपल्यावर झालेला आहे. नक्की मी याच्यामध्ये लक्ष घालण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि चंद्रकांत चिट्टे माझ्या संपर्कात होते, त्याने मला फार आग्रह करण्याची आवश्यकता नाही. लातूरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं भेट देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे आज इथं मी आपल्या गावात आलेलो